पानिपत शौर्य स्मारकासाठी समितीची उद्या मुंबईमध्ये बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार बैठक। मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार। मंत्री नितेश राणे 9 एप्रिलपर्यंत नेदरलँड्स दौऱ्यावर। डेमेन पोर्ट आणि रॉटरडॅम पोर्टला देणार भेट। राज्यामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी दौरा। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। 3 दिवसात सोन्याच्या दरात 4,000ची घसरण तर चांदीच्या दरात 11,000ची घसरण। सोनं आणि चांदीचा दर घसरल्यानं ग्राहकांना दिलासा। अमरावती विभागामध्ये 15 नवीन एसटी बसेस। रामनवमीच्या दिवशी नवीन बसेसचा शुभारंभ। आमदार रवी राणांनी स्वतः एसटी बस चालवत केला शुभारंभ। अपमानकारक वक्तव्यानंतर कृषी मंत्री कोकाटेंनी मागितली माफी। शेतकऱ्यांची अनावधानानं मस्करीत कुस्करी झाल्यानं मंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी। सोलापूरमध्ये कृषी मंत्री कोकाटेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा केला निषेध। अकोल्यामध्ये शेतकरी एल्गार समितीकडनं आंदोलन। कृषी मंत्री कोकाटेंविरोधात शेतकरी आक्रमक। कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पुतळ्याचं दहन करत आंदोलन। कर्जमाफी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार। वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाड्यामध्ये भ्रष्टाचार। विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। श्रीमंत होण्याची हीच योग्य वेळ। शेअर बाजारातल्या घसरणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट। आणि फन अँड फूड विलेज वॉटर पार्क मधल्या रोलर कोस्टरचा स्टँड तुटल्यानं तरुणीचा मृत्यू। दिल्लीतल्या कापसहेडा भागातली घटना। मध्य प्रदेशमध्ये चित्त्याला पाणी पाजणारा वनविभागाचा वाहन चालक निलंबित। नागरिकांच्या सुरक्षेसाठी चित्त्यांपासून दूर राहण्याच्या वनविभागाच्या सूचनांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चालकावर कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।